होती दिशा सालियन आणि का सुरू आहेत आदित्य ठाकरेंवर आरोप? दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. दिशा नेमकी कोण होती आणि तिचा नेमका इतिहास काय होता हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. दिशा सालियन हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर असलेली दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. या घटनेनंतर तब्बल 5 वर्षांनी या प्रकरणाने नवीन वळण घेतलेले असून तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राजकीय रंगही प्राप्त झाला असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर आरोप करण्यात आले आहेत. जाणून घ्या दिशा सालियन कोण होती आणि या प्रकरणात आतापर्यंत काय घडले. कोण होती दिशा सालियन? दिशा सालियन ही कर्नाटकातली उडप्पी येथे जन्मलेली एक सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर होती. ती मुंबईत राहून मनोरंजन क्षेत्रात काम करत होती आणि अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर काम करायची. ती अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर होती. परंतु त्याच्या मृत्यूपूर्वी ती त्याच्यासाठी काम करत नव्हती असे अनेक अहवाल सांगतात. दिशा ही एक व्यावसायिक आणि मेहनती तरुणी म्हणून ओळखली जात होती. तिचे शिक्षण मुंबईत झाले होते आणि तिने मनोरंजन उद्योगात आपली कारकिर्दी घडवली होती. मृत्यूची घटना 8 जून 2020च्या मध्यरात्री दिशा सालियनच्या मुंबईतल्या मालाड परिसरातील गॅलेक्सी रिजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी ही घटना आत्महत्या असल्याची नोंद केली होती. पोलिसांच्या मते दिशा त्या रात्री तिच्या मित्रांसोबत पार्टी करत होती आणि नशेत असताना तिचा तोल गेला, ज्यामुळे ती खाली पडली. 11 जून 2020 रोजी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. मात्र या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा दावा देखील काहींनी केला होता. या घटनेच्या अवघ्या 6 दिवसानंतर 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत यानेही आपल्या मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या 2 घटनांमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आणि दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशी जोडण्यात आले. या प्रकरणातील राजकीय वळण. दिशाच्या मृत्यूनंतर हे प्रकरण राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आले. भाजप नेते नारायण राणे आणि निलेश राणे यांनी दिशाची आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा आरोप केला आणि यात आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला. या आरोपांमुळे महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला. दिशाच्या कुटुंबाने सुरुवातीला या आरोपांचे खंडन केले होते आणि आपली कोणतीही तक्रार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सतीश सालियन यांनी 19 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. याचिकेत म्हटले आहे की दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे आणि त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह 14व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आला. याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया, माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सतीश सालियन यांनी आरोपांचा दावा केला आहे की मुंबई पोलीस आणि किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावर दबाव टाकून खोटे पुरावे सादर केले आणि सत्य दडपण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा आणि समीर वानखेडे यांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसेच 8 आणि 9 जून या दिवशी म्हणजे 2020 साली सीसीटीव्ही फुटेज चेक करावं, म्हणजे नक्की काय झालं होतं. पोस्टमॉर्टमचा व्हिडिओ न्यायालयात सादर करावा असेही याचिकेत नमूद केले आहे. आतापर्यंत काय घडले? 2020 दिशाच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी आत्महत्या असल्याचे निष्कर्ष काढले. सीबीआयने सुशांत प्रकरणाचा तपास केला, परंतु दिशाच्या मृत्यूचा स्वतंत्र तपास केला नाही. 2022-2023 भाजप आणि शिंदे गटाने हे प्रकरण विधानसभेत उपस्थित करून विशेष तपास पथकाद्वारे चौकशीची मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देखील दिले. 2025 दिशाच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल करून प्रकरण पुन्हा चर्चेत आणले. याचिकेनंतर सालियन कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. सध्याची स्थिती. शिवसेना आमदारांनी विधान भवन
परिसरात मूक आंदोलन करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दरम्यान आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांनी आरोपांचे खंडन केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार की नाही याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. प्रकरणाला आता तरी राजकीय आणि कायदेशीर दोन्ही बाजूंना गती मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. तर प्रेक्षक हो, असं सगळं आता घडताना आपण पाहतोय. तर पुढे काय घडणार आहे ते सुद्धा मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.